मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उद्या आंतरवली सराटीमधून मुंबईकडे कूच करत आहेत। तर 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतलं आंदोलन सुरू होते। त्या आंदोलनामध्ये मी सुद्धा सहभागी होणार आहे असं बॅनर बीडचे ज्येष्ठ आमदार असलेले प्रकाश सोळंकी यांनी दिलेले माझ्यासोबत दादा आहेत। काय सांगाल, तुम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी होत आहे, लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि बॅनर गावागावामध्ये दिसत आहेत, तयारी देखील झालेली। तुम्ही म्हणताय ते खरं आहे। वस्तुस्थिती आहे की या आंदोलनासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे मराठा समाजातून आणि तशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं लोक मुंबईला जाणार आहेत याच्याबद्दल काही कोणी शंका घ्यायचं काही कारण नाही। मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। मागे मी विधानसभेमध्ये या प्रश्नावर बोलताना सांगितलं होतं की महाराष्ट्रातला मराठा समाज हा प्रामुख्यानं शेती करणारा आणि वेळप्रसंगी देशासाठी लढाई करून प्राण देणारा पण मराठा समाज आहे। तो इतिहासाचे दाखले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे मावळ्यांनी उभं केलं। 18 पगड जातीचा त्याच्यामध्ये समावेश होता, परंतु प्रामुख्यानं मराठा समाज त्यांच्या सैन्यामध्ये लढत होता आणि म्हणून कालांतरानं देश जेव्हा स्वतंत्र झाला त्याच्यानंतर अनेक कायदे हे आणले गेले, विशेषतः सिलिंगचा कायदा, आणि त्या कायद्यामुळं शेतकऱ्यांनी धारण करायच्या क्षेत्रावरती मर्यादा आणल्या गेल्या आणि तेव्हापासून मराठा समाजाची दुर्दशा व्हायला सुरुवात झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण जे शेतीचं होल्डिंग होतं ते होल्डिंग दर पिढीगणिक हे कमी कमी होत गेलं आणि आता बहुसंख्य 85% महाराष्ट्रातले शेतकरी अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक आहेत आणि ह्याचा मराठा समाजाच्या सामाजिक स्थितीवरती, आर्थिक स्थितीवरती फार मोठा परिणाम झाला आणि बदललेल्या परिस्थितीच्या माध्यमातून आता आरक्षणाची मागणी ही पुढं आलेली आहे। मात्र या अगोदर जर बघितलं आपण तर मनोज जरांगे पाटील हे वाशीपर्यंत गेले होते। त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्दही दिला, त्यावेळेस देखील तेवढ्याच प्रमाणात उत्साह होता, लोक आक्रमक होते। मात्र यावेळेस जर बघितलं तर तुम्ही गावागावात वाड्यावस्ती तांड्यावरती जात आहे, तिथल्या मराठा समाजाची काय भावना आहे आणि लोक तयारीला कसे लागलेत मुंबईकडे जायच्या? नाही, पूर्ण तयारीला लागलेले आहेत। ते काय मी मागेच सांगितलं होतं एका मुलाखतीत की काय कोण आम्हाला गाड्या द्या, काही पैसे द्या असं म्हणायला एकही माणूस नाही आला। याचाच अर्थ मराठा समाज किंवा आत्ताची तरुण पिढी अतिशय स्वाभिमानाने हे आंदोलन करते। म्हणजे स्वतःची जी काही आर्थिक कुवत आहे त्या कुवतीवरती हे आंदोलन आहे आणि त्यामुळे समाजाचा फार मोठा प्रतिसाद याला मिळतो आहे। गावागावातून लोक पट्टी करून मुंबईकडं कूच करणार आहेत। तुम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी होत आहे, तुम्ही बॅनर टाकले, सोशल मीडियावरती बॅनरसुद्धा बाहेर। मी सहभागी होतो आहे आणि त्यामुळं मी मुंबईकडं उद्या निघणार आहे रात्री आणि परवा आणि 29 तारखेला जेव्हा प्रत्यक्ष त्यांचं आंदोलनाला सुरुवात होईल त्यावेळेस मी तिथं असणार आहे। मात्र सरकारच्या वतीनं जरांगे पाटील यांची मनधरणी करायचा प्रयत्न केला जातो आहे। आज मंत्रिमंडळ समितीची बैठक देखील झाली, त्याचबरोबर जी उपसमिती आहे आरक्षण उपसमिती त्यांची देखील बैठक झाली, काही सकारात्मक निर्णय घेतले गेले, पण सरकार पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये जरांगे पाटलांच्या जो काही आरक्षणाचा लढा आहे त्याला खरंच विचारात घेतं आहे की नाही? नाही, हे आंदोलन झाल्यापासून काही बाबतीत निश्चितपणानं सरकारनं पावलं उचललेली आहेत। त्याच्यामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना शिंदे समितीची स्थापना झाली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी तपासल्या गेल्या आणि विशेषतः हा प्रश्न फक्त मराठवाड्यापुरता म्हणजे फार जटिल बनलेला आहे। विदर्भामध्ये जर पाहिलं तर आज जो मराठा समाज आहे त्यातल्या 99% कुणबी नोंदीमध्ये आलेला आहे।
पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी कुणबी आहे, कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात कुणबी आहे, खानदेशमध्ये आहे. म्हणजे एकंदरीत फक्त मराठवाडाच असा प्रदेश राहिलेला आहे की जो निजामाच्या आधिपत्याखाली होता. तिथलं रेकॉर्ड पूर्णपणे महाराष्ट्र शासनाने हस्तगत केलं नाही म्हणा किंवा करू शकले नाहीत म्हणा, त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये 40% मराठा समाज हा कुणबी आहे असं नोंद सापडते आपल्याला. म्हणजे तेवढीच आहे. म्हणजे 40% समाजामध्ये आपण कुठल्याही गावामध्ये जर पाहिलं तर 40%च्या वर काही मराठा समाज नाही. त्याच्यामुळे 100% मराठा समाज हा कुणबी येतो हे नोंदून ठेवलेलं आहे. आता एवढं सगळं आंदोलनाचं हे चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने, आता तुम्ही सरकारी पक्षामध्ये आहात, म्हणजे सरकारसोबतही आहात, तर नेमकं सरकारने स्वतंत्र मराठवाड्याचं आरक्षण दिलं पाहिजे, कारण ते दिलं तर ही आंदोलनाची जी तीव्रता आहे ती कमी होईल असं वाटतं. नक्कीच तसं वाटतं मला की इतर ज्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि मराठवाड्यामध्ये ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, इतरांच्या विदर्भामध्ये लाखोच्या संख्येने नोंदी आहेत, पश्चिम महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने नोंदी आहेत, एकेका जिल्ह्याचं जर तुम्ही चित्र पाहिलं तर. आणि आपल्याकडं आत्ता शिंदे समितीनं 47,000 नोंदी सापडलेल्या आहेत. म्हणजे इतकं कमी प्रमाण आहे. त्याच्यामुळं बहुतांश लोकांना याचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळं ही मागणी प्राधान्यानं अजूनही सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत ही मागणी पुढे येते. तर ती मराठवाड्यापुरती दिली पाहिजे असं वाटतं. आता हे मराठवाड्यात कुठलाही कायदा करताना, आरक्षण करताना काही ते एका विभागापुरतं नसतं. त्याचा लाभ तर सगळ्यालाच मिळावा लागतो. मराठवाड्याचा प्रश्न आहे म्हणून सगळ्या महाराष्ट्राला फायदा झाला तरी चालेल, परंतु हे सरकारने केलं पाहिजे असं माझं मत आहे. मात्र एकंदरीत विदर्भाला आज फायदा मिळतो. विदर्भ आणि मराठवाडा ही म्हणजे दोन्ही जुळी भावंड आहेत. एकाच वेळेस महाराष्ट्र राज्यात आलीत. मग एका विभागाला जर हा फायदा मिळत असेल तर दुसऱ्या विभागातल्या मराठा समाजाने काय घोडं मारलं आहे की त्याला ह्या फायद्यापासून वंचित ठेवलं जात आहे. आणि म्हणून माझी निश्चितपणानं अशी मागणी आहे की मराठवाड्याचा वेगळा विचार करताना या ठिकाणी निजामशाहीमध्ये ज्या नोंदी आहेत त्याचा आधार सरकारला लागू करावं लागेल. त्या गॅझेटचा आधार जर घेतला तर निश्चितपणानं मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा प्रश्न मिटू शकतो. मात्र एकीकडे तुम्ही या लढाईमध्ये सहभागी आहात, बॅनरसुद्धा लावलेत. दुसरीकडे तुम्ही लावलेल्या बॅनरवरून जे लक्ष्मण हाके आहेत ओबीसी नेते, त्यांनी अनेक प्रत्यारोप देखील केले आणि त्या बॅनरवरती देखील आक्षेप घेतलेला आहे. अगोदर राजीनामा द्या आणि नंतर आंदोलनाचे बॅनर लावा किंवा आंदोलनामध्ये सहभागी व्हा असं त्यांचं म्हणणं आहे. आता लक्ष्मण हाके राजीनाम्याची मागणी करतायत ते कुठल्या आधारावर करतायत हेच मला कळत नाही. एक तर डोकं फिरलेला माणूस आहे, नक्कीच मानसिक त्याचं संतुलन बिघडलेलं आहे. आणि कुणी मागणी करायची, आमच्या मतदारांनी मागणी करायची. माझ्या एखाद्या मतदारसंघातल्या सरपंचांनी मागणी केली तर ते जास्त महत्त्वाचं आहे. ज्या लोकांनी मला निवडून दिले त्यांनी मागणी करावी लागेल. त्या मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांनी मागणी करावी लागेल. परंतु आपल्या लोकशाहीमध्ये अशी मागणी, राजीनामा मागण्याची कुठली तरतूद नाही आहे. म्हणजे घटनेमध्ये कुठं तरतूद आहे का? नाही. तर त्यामुळं अशा ज्या मागण्या आहेत त्या केवळ राजकीय आहेत, भंपकबाजी आहे. आणि लक्ष्मण हाके विधानसभेला उभे होते, त्यांना पडलेली मतं वेबसाईटवर आहेत. 300चा टप्पाही ओलांडता आला नाही अख्ख्या विधानसभेत. त्याने आमचे काय राजीनामे मागायचे? त्याला कुठला नैतिक अधिकार आहे? कुठलं त्याचं? आणि समाजाचं काय केलं आहे त्याने? ओबीसी समाजासाठी काय केलं आहे? काहीच नाही केलेलं. नुसतं भंपकबाजी करतो, दलाली करतो, पैसे लाटतो, ह्याच्यापेक्षा काही नाही. म्हणजे आरोप करण्याचा अधिकार त्याला नाही का? अजिबात नाही. नैतिक अधिकार असला पाहिजे ना काहीतरी, तर त्याला महत्त्व देऊ. आम्ही त्याला काडीची किंमत देत नाही. मात्र कुठतरी बीड जिल्ह्यामध्ये येऊन बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम, जसं की कालचा गेवराईचा प्रकार घडला आणि गेवराईचा प्रकार घडल्यानंतर त्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे लक्ष्मण हाके यांचंसुद्धा नाव त्या गुन्ह्यामध्ये आहे. नेमकं हे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम आणि बीड जिल्ह्यातली जी काही शांतता आहे ती बिघडवण्याचं काम करते कोण? आता हे बघा, बीड जिल्ह्यामध्ये सर्वच नेत्यांना असं वाटतं की हे बीड जिल्हा म्हणजे या ठिकाणी काही लोकांना कामधंदे नाहीत, राजकारणात जास्त इंटरेस्ट असलेला जिल्हा आहे. त्याच्यामुळं ते स्वतः येतात. त्यांच्या गावात महत्त्व नाही, त्यांच्या गल्लीत महत्त्व नाही,
असे माणसं पश्चिम महाराष्ट्रात येऊन इथलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. हे दुर्दैवी आहे. त्यांनी त्यांच्या भागात फिरावं ना. लक्ष्मण हाकेला त्यांच्या भागात, ते ज्या गावचे आहेत त्या गावात किती लोक ओळखतात हे मला माहीत नाही. परंतु मराठवाड्यात येऊन असा विध्वंस करायचा आणि दलाली करायची, हा दलाल आहे, बाकी काही नाही. मात्र एकंदरीत ह्या सगळ्या परिस्थिती असताना महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बीड जिल्ह्यामध्येच येऊन नेमकं काय केलं जातं आहे. आता दुसरीकडे जर बघितलं तर ओबीसी नेते खूप सारे आहेत. आरक्षणाच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही. सध्या जे आंदोलन चालू या बाबतीत कोणी बोलत नाही. लोकशाही मार्गाने मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे. फक्त एकमेव लक्ष्मण हाकेच बोलतात. ते दलाली करता येतं. कोणाची तरी दलाली करून त्यांनी बहुतेक सुपारी घेतलेली दिसते की या बीड जिल्ह्यामध्ये अशांतता निर्माण करायची, जातीजातीमध्ये भांडणं लावायची. परंतु त्यांनी किती प्रयत्न केले तरी ही काही डाव यशस्वी होणार नाही. आता बीड जिल्ह्यातल्या सुजाण सगळ्याच समाजाचे घटक जे आहेत त्यांचा ह्या आंदोलनाला पाठिंबा आहे. असं काय कुणी मी ओबीसी आहे म्हणून माझा विरोध आहे असं म्हणणारा मला तरी भेटला नाही. सर्व समाजाचा, मागासवर्गीय असतील, मुस्लिम बांधव असतील, ओबीसीचे बांधव असतील, व्हीजेएनटीचे बांधव असतील, सर्व समाज बांधवांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. मात्र माझा शेवटचा प्रश्न, एकीकडे तुम्ही सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे, सहभागी झाल्यानंतर मुंबईला देखील जाणार आहेत. मात्र दुसरीकडे हाकेंनी जे आरोप प्रत्यारोप केलेले त्यावरती देखील तुम्ही उत्तर दिलेले. मात्र शेवटचा हाकेंना काय इशारा असेल? बीडचं जे सामाजिक स्वास्थ्य आहे हे ज्या पद्धतीने बिघडलं जातं आहे हे थांबण्यासाठी काय केलं पाहिजे? मुख्यमंत्र्यांना देखील मागणी करत असताना बीड जिल्ह्याच्या अनुषंगाने काय मागणी कराल? का तर हाके वारंवार येतात. तसं पाहिलं तर ते सांगलीकडचे, मात्र इथं येऊन इथलं सामाजिक स्वास्थ्य खरंच बिघडवलं जातं आणि त्याच अनुषंगाने तुम्ही काय मागणी करणार? मी मागणी करण्यापेक्षा मराठवाड्यातले जे ओबीसी नेते आहेत त्यांनी ही मागणी करायला पाहिजे. मराठवाड्यात सक्षम ओबीसी नेते आहेत का नाहीत? हा कुठून दलाल येतो इथं आणि गोंधळ करतो आहे. मराठवाड्यामध्ये अनेक सक्षम ओबीसी नेते आहेत जे राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ओबीसीची बाजू मांडलेली आहे आणि समाजानेही त्यांना स्वीकारलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे असं गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूने लक्ष्मण हाके इथं येतो, हे खरंच दुर्दैवी आहे. सगळ्या समाजाच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे. मात्र यावरती पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. मी तर मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे की त्याला जिल्हाबंदी करा म्हणून. आमच्या जिल्ह्यात येऊ देऊ नका. कारण हा आला की शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येते. कालचा प्रकार गेवरायचा आपण पाहिला. मुद्दा म्हणून मी येणार म्हणजे का कशाला जातो तू? हाबूक ठोकला. हां, उगाच हाबूक ठोकतोय, काय करतोय तो. त्यामुळं निश्चितच पोलिसांनी शांतता सुव्यवस्था बिघडत जर असेल तर त्याला जिल्हाबंदी केली पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न, या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो मराठा विश्वास ठेवून चालला आहे. आरक्षणाच्या बाजूने तुम्ही सर्वजण सहभागी होत आहे. पण एकंदरीत ही लढाई कशा पद्धतीने चालली आहे आणि आता अंतिम लढाई म्हटलं जातं आहे, यशाच्या अवघ्या टप्प्यावरती आहे असं देखील म्हटलं जातं आहे. खरंच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो आणि त्या अनुषंगाने हे सगळं काय चालू आहे का? नाही, हे पहा, सरकार आरक्षण देण्याच्या बाजूचं आहे. सरकार काय विरोधी आहे असं मला तरी वाटत नाही. परंतु सरकारपुढेही यक्ष प्रश्न आहे की जो काय आरक्षण आपण देऊ ते कोर्टात टिकलं पाहिजे. बरोबर. नुसतंच एक दिवसाची घोषणा करायची आणि दुसऱ्या दिवशी कोर्टातून त्याच्यावर काय विरुद्ध निकाल यायचा, हे काही सरकारला परवडणारं नाही. त्याच्यामुळं सरकारही याच्या बाजूने विचार करतं आहे. काहीतरी मार्ग कायदेशीर, आता सरकार तर सरकारला तर सल्ला देणारे अनेक कायदेतज्ञ त्याची फौज आहे. तर काही ना काही मार्ग निघेल असं विश्वास मला या निमित्तानं वाटतो. मात्र मुंबईच्या आझाद मैदानावरती जे आंदोलन होते त्या आझाद मैदानात परवानगी देऊ नये अशा पद्धतीने कोर्टाने हे केलं की आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटलाला आंदोलनासाठी मनाई करण्यात आली, त्यांना दुसरीकडे कुठं परवानगी नाही. त्याचं काय मला लेटेस्ट माहिती नाही आहे. हा कदाचित आजचा काही डेव्हलपमेंट असेल. परंतु मुंबईमध्ये जे काही आंदोलनं होतात आजपर्यंतचा इतिहास आहे ते आझाद मैदानावरच होतात. त्या ठिकाणीच पोलिसांनी आंदोलकांना जमा करण्याचं ठिकाण म्हणून मान्यता दिलेली आहे. आता कोर्टाने नेमकी काय निर्णय दिला आहे तो माहीत नसल्यामुळं ठीक आहे, मग आझाद मैदानावर जर कोर्टाने बंदी आणली असेल तर पोलीस दुसरं ठिकाण निवडतील ना. पोलिसांना तर त्यांना कुठंतरी जागा देणं
गरजेचं आहे. नाहीतर लोक रस्त्यावर बसतील, मग तर सगळी मुंबईच बंद होईल. लोकांनी एखाद्या मैदानावर थांबावं असं जर सरकारला वाटत असेल तर मुंबई पोलीस ती व्यवस्था करतील. सरकारनं तात्काळ तोडगा काढला पाहिजे यावरती असं निश्चितपणानं वाटतं की हे म्हणजे त्यांना सरकारला असं सांगितलं होतं की त्यांना मुंबईकडे यायची गरज पडू नये, त्याच्या आधीच तोडगा निघावा. परंतु आत्तापर्यंत तोडगा निघाला नाही. अजूनही उद्याचा दिवस आहे, बघूया काही तोडगा निघाला, काही सरकारने त्यांच्याशी बोलणी केली, काही मुदत जरांगे पाटलांनी सरकारला दिली तर तोडगा निघू शकतो, नाही असं नाही. मात्र मागच्या वेळेस जर बघितलं तर वाशीमध्ये आल्यानंतर फसवल्याची भावना आहे. तिथं शब्द दिला, शपथ घेतली, गुलाल उधळला, पण त्याची काही अंमलबजावणी झालीच नाही. कागद दिला आणि तो फक्त कागदच राहिला. ही वस्तुस्थिती आहे, हे काय कुणी नाकारू शकत नाही. शिंदे साहेबांनी कागद दिला, नंतर त्याचं प्रायमरी नोटिफिकेशन काढलं, त्याच्यावरती अनेक आक्षेप आले. त्या आक्षेपाबाबत सरकारने एक टाईम बाउंड प्रोग्रॅममध्ये ते आक्षेप निकाली काढायला पाहिजे होते. ते काम सरकारने काही केलं नाही आणि म्हणून हा प्रश्न आता रेंगाळत पडला, जटिल होत चालला. आपण पाहिलं जो मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा हा मुंबईवरती जाणार आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही येणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र असे काही लोकप्रतिनिधी आहेत की ते देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. त्यापैकी प्रकाशदादा हे देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची जी आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका आहे त्या भूमिकेत त्यांच्यासोबत कायम देखील या अगोदर देखील राहिले तर आत्ता देखील आहे. त्यामुळे सरकारनं तात्काळ या प्रश्नावरती काही ना काही तोडगा काढावा. विशेष मनोज जरांगे पाटील यांना मुंबईकडे येण्याची वेळच येऊ दिली नाही पाहिजे होती अशी खंत देखील प्रकाशदादांनी व्यक्त केली. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.